नमस्ते. मैत्रीबोधच्या ह्या परिवर्तनाच्या शाळेत आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. जसं-जसं आपण पुढे वाटचाल करत राहू, नवीन धडे शिकत राहू, तसं-तसं तुमच्या आतमध्ये तुम्हाला सूक्ष्म रूपात परिवर्तनाचा अनुभव होईल. तर आम्ही तुम्हाला आता 3 आंतरिक सत्य तुमच्याबरोबर शेअर करतो, जेणेकरून तुमची ही वाटचाल तुमच्यासाठी, तुमच्या विश्वासाला प्राप्त करण्यासाठी सोपी होईल. तर सगळ्यात पहिलं सत्य जे आहे, पहिलं आंतरिक सत्य ते हे आहे, की तुमच्या आतमध्येच, तुमच्या आंतरिक जगातच शक्तीचा भांडार आहे. प्रचंड शक्ती तुमच्या आतमध्येच आहे. आपण कधी ती पाहिलीच नाही किंवा वेळच काढला नाही आपण त्या शक्तीला व्यवस्थित अनुभव करण्यासाठी. जितकं मोठं स्वप्न असेल तितकीच मोठी शक्ती लागणार आहे. जितकं लांब जायचं असेल तितकीच जास्त शक्ती तुम्हाला लागणार आहे आणि ही शक्ती तुमच्यामध्ये अगोदरच आहे. त्याच्यासाठी तुम्हाला काही कुठून घेण्याची गरज नाही, काही गोळ्या खाण्याची गरज नाही आहे. आता ती वेळ आलेली आहे त्या शक्तीला पाहण्यासाठी, अनुभव करण्यासाठी. ही शक्ती तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत घेऊन जाईल. ध्येय प्राप्तीसाठी तुमचं मार्गदर्शन करेल. हे पहिलं आंतरिक सत्य. दुसरं आंतरिक सत्य हे आहे, की ज्या गोष्टींची तुम्हाला आज गरज होती, त्या गोष्टी तुमच्यापर्यंत आज पोहोचलेल्या आहेत. ह्या क्षणी तुम्हाला ह्याच शाळेत दादाश्रीजींद्वारे मैत्रीबोधचा धडा शिकायचा होता. म्हणून तुम्ही इथे पोहोचलात आणि आता ऐकत आहात. अशाच सगळ्या गोष्टी तुमच्या जीवनात ज्या ज्या वेळेस गरज होती त्या पोहोचलेल्या आहेत. तुम्ही आता जिथे पण आहात, तुमचं घर हे असंच होणार होतं तुमच्यासाठी ह्या क्षणी. तुमचे नातेवाईक ज्यांच्यावर तुम्ही राहत आहात घरामध्ये, हेच व्यक्ती तुमच्याबरोबर आज होणार होते. त्यांचे व्यवहार सुद्धा असेच होणार होते, चांगले वाईट काही सुद्धा. पण हे असंच होणार होतं, ते तुमच्याबरोबर झालेलं आहे. कोण करते ते विचार करू नका, पण जे होणार होतं ते तुमच्याबरोबर आता होत आहे. जिथे तुम्ही काम करत आहात, तुम्ही जे व्यवसाय करत आहात, हे असंच होणार होतं. नवीन काही नाही. जी तुम्ही गाडी चालवता, हे असंच तीच गाडी तुमच्यापर्यंत पोहोचणार होती. तर विषय असा आहे इथे, की जे तुमच्याबरोबर घडणार होते, ज्या गोष्टी तुम्हाला आज हव्या होत्या, त्या तुमच्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत. हे सत्य आहे. मग तुम्ही निश्चिंत व्हा. जे होणार होतं आत्ता ते झालेलं आहे. दुसरं काहीच नाहीये. मग कुठलीही चिंता ठेवू नका, भीती ठेवू नका. जे पोचायचं होतं ते पोचलंय. हे एक दुसरं आंतरिक सत्य आहे. आणि तिसरं आंतरिक सत्य जे आहे, ते हे आहे, पुढे चला. म्हणजे करत राहा, पुढे चाला. आता तुम्हाला थांबायचं नाहीये. ज्या भावना तुमच्या आतमध्ये खूप काळांपासून दडपल्या गेल्या किंवा विचार, तुमच्या इच्छा, जे तुम्हाला असं वाटलं की मला हे करायचंय, मला हे करायचंय, त्या गोष्टी तुम्ही आता करून घ्या. आता जास्त विचार करण्याची गरज नाहीये. जर तुम्हाला पोहायचं असेल, तर तुम्हाला पाण्यात उडी घ्यावी लागेल. तुम्हाला शिकावं लागेल पाण्यात उतरून. मग आता तुम्हाला जर विश्वासाचा धडा शिकायचा असेल, तर तुम्हाला काहीतरी करावं लागेल. आणि जे तुम्हाला आज आतमधून वाटतं, की मला हे करायचं आहे, ते तुम्ही लगेच सुरू करा. व्यवस्थितपणे, की माझी इच्छा ही आहे आणि मला ते प्राप्त करण्यासाठी आज मी सुरू करतोय. ह्याचा विचार करू नका, की काय होईल? चांगलं, वाईट, मी जिंकेन, हारेन त्याचा विचार करू नका. तुम्हाला ते करायचं आहे. फक्त हे एक विचार ठेवा, की मी सुरू करतोय. या विश्वासाने सुरू करा आणि बघा तुम्ही तुमच्या आतमध्ये किती मोठा बदल पाहाल. तर आजचा हा जो धडा आहे, विश्वासाचा धडा आहे. परिवर्तनाला अनुभव करण्यासाठी स्वतःवरती विश्वास ठेवणं फार गरजेचं आहे.
आणि त्याच्यासाठी ही 3 आंतरिक सत्य आहेत. महत्त्वाचं काय? तुम्हाला कृती करायची आहे. तुम्हाला काय ॲक्शन करायची आहे. तुम्हाला चालत राहायचं आहे. पुढे चालायचं आहे. थांबायचं नाही. जे आपण आज शिकलो, त्याचंच तुम्हाला मनन करायचं आहे, चिंतन करायचं आहे पुढचे 7 दिवस. आणि त्याच्यानंतर पुन्हा आपण भेटू नवीन शिकवण घेऊन, नवीन धडा घेऊन, जेणेकरून आपण परिवर्तनाचा अनुभव करू. तुमचं सगळ्यांचंच कल्याण होवो, सगळ्यांचंच मंगल होवो. लवकरच आपण पुन्हा भेटू. नमस्ते. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.